We'll open our Bibles to Jeremiah chapter 10 verse 23. I know, Lord, that our lives are not our own. We are not able to plan our own course. इर्मया 10:23 मध्ये लिहिलंय, हे परमेश्वरा, मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही हे मी जाणून आहे. चालत्या मनुष्याला आपली पावले नीट करता येत नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. Man does not know मनुष्याला ठाऊक नाही his future. त्याचं भविष्य काय आहे. He does not know what next moment will happen. मनुष्याला माहिती नाही की पुढच्या क्षणाला काय होणार आहे. But God knows it all. पण देवाला सर्व काही माहित आहे. God sees your future. देव तुमचं भविष्य पाहत आहे. So let God lead you. तर देवाला तुम्हाला चालवू द्या. Let God guide you. देवाला तुम्हाला मार्गदर्शन करू द्या. Because He sees what you cannot see. कारण तुम्हाला जे दिसत नाही ते देवाला दिसत आहे. So walk with God. तर देवासोबत चाला. Trust God. देवावर विश्वास ठेवा. Follow Him. देवाच्या मागे चाला. Put a word before Him. देवाचं अनुकरण करा. देवासमोर एक शब्द टाका. Talk to Him. देवाशी बोला. Lord, प्रभू, I don't know my path. मला माझा मार्ग ठाऊक नाही. I don't know it's a good path or a bad path. मला हेही माहित नाही हा मार्ग जो मी धरलाय तो चांगला आहे की वाईट आहे. But you put my footsteps in the right path. पण तू माझी पावलं योग्य मार्गात टाक दे You बाप्पा. lead me, O God. तू मला चालव दे बाप्पा. Praise God. देवाला धन्यवाद. And He will surely help you. असं सगळं देवाला सांगायचं. नक्की देव तुम्हाला सहाय्य करेल. Small steps with God देवासोबत उचललेली लहान लहान पावलं are better than big steps taken alone. एकट्यानं उचललेल्या मोठ्या पावलांपेक्षा नेहमी चांगली. Let God guide you every moment. आणि देवाला प्रत्येक क्षणाला तुम्हाला मार्गदर्शन करू दे ना. Because my God can see what you can never see. कारण माझ्या देवाला ते सर्व दिसतंय जे तुम्हाला कधीही दिसणार नाही. Your storms may be big, तुझी जीवनी वादळं मोठी असतील, but my God is bigger. पण माझा देव त्याहूनही मोठा आहे. He is bigger than your storm. माझा देव तुमच्या वादांपेक्षाही मोठा आहे. He is bigger than your enemy. माझा देव तुमच्या शत्रूंपेक्षाही मोठा आहे. You just walk तुम्ही फक्त चाला. by faith. विश्वासाने चाला. My God sees the full path. माझ्या देवाला संपूर्ण मार्ग इथून पार शेवटापर्यंत दिसतो. He sees the full path of your journey. माझ्या देवाला तुझ्या आयुष्याच्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग दिसत आहे. He sees what's coming in the distance. देवाला ठाऊक आहे तुझ्या मार्गात, तुझ्या आयुष्याच्या मार्गात मध्ये 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 काय काय येणार आहे. Whether there is a hole, मग कुठे खड्डा आहे का. whether there is a bear, मग कुठे काय अस्वल येत आहे or का. there is a river. मग कुठे काय नदीमध्ये आहे का. He knows everything. देवाला सगळं माहिती आहे. And so if you let God lead you, मग जर देवाला तुम्ही मार्गदर्शन करू दिलं you shall not fall. तर तुम्ही नक्कीच पडणार नाही. You will always stay on good path. आणि मग चांगल्या मार्गावरती तुम्ही नेहमी राहाल. Your life will shine. मग तुमचं जीवन प्रकाशेल. You will smile every day. तुम्ही रोज हसतमुख जगाल. You will live with confidence. आणि रोज विश्वासाने जगाल की माझा देव माझ्या सोबत आहे. Whether the world is for me or not. आणि मग जग माझ्यासाठी असो नसो, लोक माझ्या विषयीनं काय बोलो नाही बोलो काय My God is for me. माझा देव माझ्यासाठी आहे ना. And that is enough. बस है, बहुत बहुत हो गया. प्रभु मेरे साथ है ना बेटा, बहुत हो गया. Many times अनेक वेळेला people know the true God. लोकांना खरा देव माहित असतो. People know that God can help them. लोकांना माहिती असतं बरं का की देव मला मदत करू शकतो, खरा देव कोण आहे. But they will not come to Him. पण नाही येणार देवाकडे. Because कारण the devil has blinded their minds. सैतानाने त्यांची मन आंधळी केलेली. Blinded their minds to the truth. सैतानाने त्यांची मन सत्याकडे आंधळी केलेली आहे की आम्ही देवाकडे येणार नाही. Many of you have realized this. तसं तुमच्यातल्या अनेकांना हे उमगलंय बरं का. You have stopped smoking. तुम्ही लोकांनी सिगरेटी सोडल्या. Stop drinking. तुम्ही लोकांनी दारूचं व्यसन सोडलं. Stop fighting. तुम्ही लोकांनी भांडणं सोडली. Stop giving bad words. तुम्ही लोकांनी शिव्या द्यायचं सोडलं. Stop cheating. तुम्ही लोकांनी लोकांना फसवायचं सोडलं. What happened? काय झालं. You met God. तुम्ही असे कसे बदलला. तुम्ही देवाला भेटला म्हणून बदलला. You met a holy God. तुम्ही पवित्र देवाला भेटला म्हणून बदलला. Submission is very important if you बघा. want God to bless you. आपली जर इच्छा असेल की देवाने आपल्याला आशीर्वाद द्यावा तर 100% देवाला समर्पण करून त्याला शरण येणं महत्त्वाचं आहे. What is surrender? आणि समर्पण म्हणजे काय हो. It means समर्पण म्हणजे you saying not my will, let your will be done in my life. समर्पण आणि शरण येणं म्हणजे देवाला आपण असं म्हणणं की माझी इच्छा नाही तुझी इच्छा पूर्ण कर. मला हवं ते नाही तुला हवं ते कर. I did it all मी सगळं केलंय on my own. माझ्या स्वतःवर मी सगळे प्रयत्न केले. But now आता let your will be done in my life. तुझीच इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर. Unless you know God, आणि जोवर तुम्हाला देव कळत नाही ना you cannot ask blessings from Him. तोपर्यंत तुम्ही देवाला आशीर्वाद मागू शकत नाही. तुम्हाला देवच माहित नाही तुम्ही देवाला आशीर्वाद काय मागताय. You know, in the dark corners, तुम्हाला माहितीये काळ्या कुट्ट कोपऱ्यांमध्ये, the dark corners of the past,
भूतकाळाच्या काळ्या कुट्ट कोपऱ्यांमध्ये Bible says, बायबल म्हणतं there lived a man whose name was Jacob. एक मनुष्य होता जो जगून गेला ज्याचं नाव याकोब. The peace of God protected him. देवाच्या शांतीनं त्याला सुरक्षित ठेवलं. The peace of God prospered him. देवाच्या शांतीनं त्याला समृद्ध केलं. The peace of God made him a father of a nation. देवाच्या शांतीनं त्याला राष्ट्राचा पिता केलाय, देशाचा बाप केलाय. Today Israel आज इस्रायल देश आहे ना, is the same Israel I'm talking about. तोच तो इस्रायल देश, हाच तो इस्रायल ज्याद्वारे इस्रायल देश जन्माला आला, तोच हा याकोब आहे. God has set Israel as an example. देवाने इस्रायलला एक उदाहरण म्हणून ठेवलंय ना. What he can do if you meet him. आणि जर तुम्ही देवाला भेटलात तर देव काय करू शकत नाही बेटा. Praise God. ती भेट महत्वाची आहे. Everything was changed in Jacob's life. सगळंच बदललं याकोबाच्या जीवनात. मग From deceiver to destiny अगदी maker. फसवेगिरी करणाऱ्यापासून तो आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत चालणारा बनला. God rewrote Jacob's story. देवाने याकोबाची कथा परत लिहिली. Praise God. परत लिहिली. See, you don't walk the same way you walk after you wrestle with God. देवाशी झुंज केल्यानंतर आपण तोच मार्ग परत चालायचा नाहीये ज्या मार्गात आपण चालायचो एकेकाळी. Fear ruled Jacob for the first 21 years. पहिली 21 वर्ष याकोबाच्या जीवनावर भीतीचं राज्य होतं, तो घाबरलेला होता. पण Faith freed him one night. देवावरच्या विश्वासाने त्याला एका रात्री सुटका दिली. In one night, एका रात्री सुटका his दिली. faith in God freed him. त्याच्या देवावरच्या विश्वासामुळे एका रात्री त्याला आजादी मिळाली. If fear has been ruling your life, आज जर तुम्हा आलेल्या लोकांच्या जीवनावर भीतीचं राज्य असेल आणि तुम्ही जर घाबरलाय, your faith तुझा विश्वास will change your life forever. लक्षात घे मी काय म्हणत आहे. तुझा देवावरचा विश्वास तुझं जीवन कायमचं बदलेल. Praise God. तुझ्यासाठी मी विश्वास आणि माझ्यासाठी तू विश्वास ठेवू शकत नाहीस. तुझा देवावरचा विश्वास सगळं बदलेल. So when God steps in, तर जेव्हा देव येतो, the runner also becomes a ruler. त्या धावपटू सुद्धा राज्यकर्ता बनतो. हा धावणारा, घाबरून पळणारा राज्यकर्ता झाला शेवटी याकोब. Jacob held on to God याकोब देवाला धरून चालला मग, and found the life he was running from. आणि ज्या जीवनापासून तो पळून चालला होता ते जीवन त्याला सरते शेवटी मिळालं. Your life is found in God. तुझं जीवन तुला देवात सापडेल बेटा. पळू नको, पळू नको, भाग मत जाना. Man plans paths, मनुष्य मार्ग तयार करतो, योजना but करतो, only God can hold the man. पण फक्त देवच त्या माणसाला धरू शकतो. Like the leaves that need the trees, जसं पानांना झाड आणि खोड लागतं, you need God to live and grow. तसं तुम्हाला देवाची गरज आहे जगायला आणि वाढायला. कारण शेवटी देव हा लागतोच. Even closed doors, बंद झालेली दारं सुद्धा, even dried deserts, वाळलेली रानं सुद्धा God can make them part of your good story. तुझ्या चांगल्या कथेचा भाग करू शकतो. देवा वाळलेल्या रानांना आणि बंद झालेल्या दारांना सुद्धा. See, we may plan many things, बघा, आपण बऱ्याच गोष्टींच्या योजना करू, but life throws curveballs. पण आयुष्य आणि जीवन अनेक पद्धतीची वळणं आपल्या जीवनात अनेक वेळा येतात, काही सांगत नाही. But Jesus can redirect your life completely. पण येशू तुमच्या जीवनाला परत परत मार्गदर्शन करू शकतात संपूर्णतः. Even when circumstances seem to impose like a big mountain before अगदी you, परिस्थितीने तुमच्या समोर मोठे मोठे डोंगर जरी आणून उभे केले ना, God can break it for you. देव ते डोंगर तुझ्यासाठी फोडून काढेल. देव आहे तो देव आहे. Because He made you with love. कारण त्याने तुला निर्माणच केलंय प्रेमाने. हा ओल्या मातीचा साचा त्याने प्रेमाने घडवलाय. See, the cross was not the end. वधस्तंभ म्हणजे अंत नव्हता. It was the doorway to freedom. वधस्तंभ म्हणजे आजादीकडचा मार्ग होता रे. Jesus didn't just die for you. येशू फक्त तुझ्यासाठी मेले एवढंच नाही. He rose again. येशू मेले, येशूंना पुरलं आणि तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Why? का? To walk with you. तुझ्या सोबत चालायला, To hold your hand. तुझा हात धरायला, To put you on the right path. तुला योग्य रस्त्यावर ठेवायला. And nothing can break His grip. आणि मग येशूंची जी पकड आहे ना आपल्या हातावरची, ती कधी तुटणार नाही, कशामुळेही तुटू शकत नाही. Bible says बायबल म्हणतं in 1 John 4:4, 1 योहान 4:4, the one who is in you is much greater than the one who is in the world. जो जगात आहे ना त्याच्यापेक्षा जो तुझ्यात आहे ना तो फार मोठा आहे. Jesus said येशू बोलले in John 10 verse 28, योहान 10:28 वचन, I give them eternal मी life त्यांना अनंत काळचं जीवन म्हणजे मुक्ती मोक्ष दिलाय and they shall never perish आणि त्यांचा नाश कधी होणार नाही and no one can snatch them out of my आणि hand. कोणीही त्यांना माझ्या हातातनं बाहेर खेचू शकणार नाही.
कारण मी त्यांना मोक्ष दिलाय. Jesus promises life in him forever. येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये आपल्याला कायमच्या जीवनाचं वचन देतात. It's not a wish but a promise. ही सदिच्छा नाही, हे अभिवचन आहे. No one can tear us from his hand. कोणी आपल्याला त्याच्या हातातनं खेचू नाही शकत. नाही. Trusting God will heal you. देवावर विश्वास ठेवून तुम्ही बरे व्हाल. Looking to his grace will lift you up. देवाच्या कृपेकडे बघूनच तुम्ही वर याल. When Jesus is present, येशू जिथे हजर असतात, expect good things. त्या चांगल्या गोष्टींची आशा ठेवायची. Expect good things. चांगल्या गोष्टींची आशा ठेवायची का? कारण तिथे येशू आहेत. My Jesus heals your bodies. माझे येशू तुमच्या शरीरांना My आरोग्य Jesus देतात. heals your condition. माझे येशू तुमच्या अवस्थेला आरोग्य देतात. Whatever trouble it is, जो काही त्रास तुमच्या आयुष्याला असेल, काही he will heal. येशू आरोग्य देतील. येशू सगळं बरं करतात. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.